भोळ्या चेहऱ्यामागे भयंकर प्रकार. पुरुषांच्या पॅटला असा चिकट. नागरिकांनो वेळ काढून पहा ही घटना. एका साध्या दिसणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यामागे नेमकं असं काय दडलं होतं? राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील शास्त्रीनगर परिसरातून या प्रकरणाची माहिती समोर आली. याच परिसरात राहणारी एक तरुणी पुढे या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आली. वय अवघं 20 वर्ष, चेहऱ्यावर कोणालाही संशय येणार नाही असं साधेपणा, नेहमीसारखं राहणं, साडी नेसताना आजूबाजूच्या लोकांमध्ये मिसळणं. तिच्याकडे पाहून ही तरुणी इतक्या मोठ्या प्रकरणात अडकली असेल याची कल्पनाही कुणाला आली नसती. पण पोलिसांच्या तपासाची दिशा जशी पुढे जाऊ लागली तसतशी तिच्याबाबतची माहिती समोर येत गेली. तिच्या आयुष्याची सुरुवातही फार वेगळी नव्हती. भरतपूर येथील योगेश नावाच्या तरुणासोबत तिने मंदिरात लग्न केल्याची माहिती समोर आली. लग्नानंतर आयुष्य फार सुखाचं नव्हतं अशी माहिती या प्रकरणाच्या कथनातून समोर येते. पती मजुरीचं काम करत असल्याने घरखर्च भागवताना अडचणी होत होत्या. पैसा कमी, परिस्थिती कठीण आणि आयुष्यातील गरजा वाढत चाललेल्या. अशा परिस्थितीत पुढे काय झालं हा या संपूर्ण कहाणीतील महत्त्वाचा भाग आहे. कारण या टप्प्यानंतर या तरुणीच्या आयुष्यात काही लोकांची एंट्री झाली आणि तिच्या संपर्काचं वर्तुळ बदलू लागलं. सुरुवातीला हा केवळ पैशांचा प्रश्न होता की त्यामागे आणखी काही मोठं कारण होतं. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आणि हळूहळू एका गटाबद्दल माहिती समोर येऊ लागली. या गटाची पद्धत अत्यंत वेगळी असल्याचं पोलिसांच्या तपासात सांगण्यात आलं. एखाद्या तरुणाशी संपर्क साधायचा, त्याच्याशी ओळख वाढवायची, त्याला विश्वासात घ्यायचं आणि मग एका ठराविक ठिकाणी बोलवायचं. एखाद्याला वाटायचं की आपण एका व्यक्तीला भेटायला जात आहोत, पण प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर परिस्थिती बदलायची. याच ठिकाणी या कथेतला सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. त्या तरुणांना नेमकं कशासाठी बोलावलं जात होतं, त्याच्यासोबत पुढे काय केलं जात होतं आणि जर कुणी या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं काय होत होतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढच्या घटनेमधून समोर आली. एका तरुणाला अशाच प्रकारे बोलावण्यात आल्याची माहिती प्रकरणात समोर आली. ठरलेल्या ठिकाणी पोहोचला आणि त्यानंतर त्याला जबरदस्तीने गाडीत बसवल्याचा आरोप करण्यात आला. परिस्थिती अचानक बदलली. ज्यासाठी तो तिथे गेला होता त्यापेक्षा पूर्णपणे वेगळंच काहीतरी त्याच्यासमोर उभं राहिलं. त्याला बंदुकीचा धाक दाखवण्यात आल्याचा आणि मारहाण करण्यात आल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं. पण इथवर हा प्रकार थांबला नाही. या संपूर्ण घटनेमध्ये एका तरुणीसोबत त्याच्या आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. आता त्या तरुणासमोर आणखी एक मोठं संकट उभं राहिलं होतं. कारण त्यानंतर सुरू झाला कथित ब्लॅकमेलिंगचा खेळ. तयार करण्यात आलेला व्हिडिओ सोशल मीडिया